Hello everyone, welcome to the online session of Human Resource Management. So in today's session, we are going to discuss about meaning, types and limitations of interview. So in the process of selection, we studied after the written test or aptitude test of the particular candidate, there is a interview. Okay, so today we will discuss which are different types of interview and which are limitations of interview. First of all, meaning of interview. So interview means a conversation between interviewer and interviewee aimed at assessing the potentiality for a job. Okay, what actually interview means? It is a conversation between interviewer who is taking interview and the interviewee who is giving the interview. म्हणजेच इंटरव्ह्यू काय असतं? इंटरव्ह्यू हे संभाषण असतं. कोणामधलं संभाषण असतं? जो इंटरव्ह्यू घेत आहे म्हणजेच इंटरव्ह्यूअर आणि जो इंटरव्ह्यू देत आहे म्हणजेच इंटरव्ह्यूई. आणि इंटरव्ह्यूचा एम काय असतं महत्त्वाचा? ॲसेसिंग द पोटेन्शियालिटी फॉर अ जॉब. ज्या पर्टिक्युलर जॉबसाठी इंटरव्ह्यू आहे तर त्या जॉबच्या पोटेन्शियलिटी क्या ॲबिलिटी त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटमध्ये आहेत की नाही हे चेक केलं जातं. त्याला काय म्हणतो आपण? इंटरव्ह्यू. म्हणजेच इंटरव्ह्यू हे एक असं संभाषण आहे ज्यामध्ये इंटरव्ह्यूअर म्हणजे जो इंटरव्ह्यू घेत आहे तो ज्या कॅन्डिडेटला आपण तो पर्टिक्युलर जॉब ऑफर करत आहोत की त्यामध्ये तो जॉब करण्याचे पोटेन्शियल आहे की नाही हे चेक केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? इंटरव्ह्यू. तर आपण सिलेक्शन प्रोसेसमध्ये पाहिलं होतं की जी एक स्क्रीनिंग प्रोसेस आहे, जी थेरॉटिकल और रिटन टेस्ट घेतल्यानंतर जे कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातात इंटरव्ह्यूसाठी, तर त्या प्रोसेसमध्ये आपण इंटरव्ह्यू हे डिस्कस केलं होतं, पण तेव्हा आपण शॉर्टकटमध्ये पाहिलं होतं. तर आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं, कोणते टाईप्स असतात इंटरव्ह्यूचे, कोणत्या कोणत्या प्रकारे इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्याचे काय लिमिटेशन्स असतात. इट इज अ टू-वे कम्युनिकेशन बिटवीन द कॅन्डिडेट अँड द इंटरव्ह्यूअर. Obviously, there are two persons, one who is taking interview and one who is giving interview. So it is a two-way process of communication. It can be simply defined as the formal meeting between two people where the interviewer asks questions to the interviewee to obtain information. So what is the main objective of interview? To obtain the information and to know whether that candidate has potential to do that particular job. म्हणजे ज्या पोझिशनसाठी तो इंटरव्ह्यू होत आहे, ज्या जॉबसाठी तो इंटरव्ह्यू होत आहे, तर तो जॉब पूर्ण करण्यासाठी त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटमध्ये पोटेन्शियल आहे की नाही हे ज्यामध्ये चेक केलं जातं त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इंटरव्ह्यू. ओके. Then objectives of interview. So which are important objectives? Why the interview is conducted? So first one is it helps to verify the information provided by the candidate. जेव्हा एखादा कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला जातो तेव्हा त्याच्या रेझ्युमेमध्ये जी काही इन्फॉर्मेशन असतं दिलेली ती इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट आहे की नाही हा इंटरव्ह्यूअर इंटरव्ह्यूला विचारतो की ह्या गोष्टी सर्व बरोबर आहेत की नाही. आणि हे कसं चेक करणार? जसं की एखाद्या रेझ्युमेमध्ये जर एखाद्या कॅन्डिडेटने लिहिलं आहे की त्याचं पर्टिक्युलर शिक्षण हे झालेलं आहे, हे सर्टिफिकेट कोर्सेस त्याचे झालेले आहेत, आणि जेव्हा तो इंटरव्ह्यूअर विचारणार की त्या पर्टिक्युलर कोर्समध्ये तुम्ही काय शिकला, तर त्याविषयी जेव्हा तो कॅन्डिडेट डिटेल्ड माहिती देणार तेव्हा त्याला कळणार की खरोखर हा विद्यार्थी किंवा हा पर्टिक्युलर कॅन्डिडेट ह्या गोष्टी शिकलेला आहे. म्हणजे ज्या आपण गोष्टी रेझ्युमेमध्ये मेन्शन करतो त्या गोष्टी ॲक्च्युअल आहेत की नाही हे व्हॅलिडेट करण्याचा उद्देश कशाचा असतो? इंटरव्ह्यूचा. इट हेल्प्स टू ascertain the accuracy of provided fact and information about the candidate. म्हणजे जी काही माहिती रेझ्युमेमध्ये एखाद्या कॅन्डिडेटने दिलेली आहे ते किती ॲक्युरेट आहे हे पाहिलं जातं. जसं की तुम्ही जर हॉबी टाकलेल्या आहेत रेझ्युमेमध्ये की तुम्हाला रीडिंग आवडतं, रीडिंग बुक्स, तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जाऊ शकतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचे बुक्स आवडतात.
तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मला या प्रकारचे बुक्स आवडतात. त्यानंतर तुम्हाला प्रश्न असू शकतो की तुम्हाला कोणत्या लेखकांचे बुक आवडतात किंवा तुम्ही रिसेंटली कोणते बुक्स वाचलेले आहेत. जर त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला खरोखर पुस्तक वाचायचा छंद असणार तर तो विद्यार्थी ते उत्तर बरोबर देऊ शकणार. पण सहज जर आपण टाकलेलं आहे की मला बुक्स वाचायचा छंद आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला एकाही बुकचं नाव आठवलं नाही, एकाही रायटरचं नाव आठवलं नाही, तर ती इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट होणार नाही आणि तुमचं सिलेक्शन होणार नाही. इट नॉट ओनली गिव्स द इंटरव्ह्यूअर इन्फॉर्मेशन अबाउट द कॅन्डिडेट्स टेक्निकल नॉलेज but also gives an insight into his much needed creative and analytical skills. म्हणजेच इंटरव्ह्यू घेताना त्या पर्टिक्युलर इंटरव्ह्यूअरला त्या कॅन्डिडेटविषयी फक्त टेक्निकल नॉलेजच किती आहे हे तोंडी माहिती पडत नाही, तर आणखी सुद्धा काय माहिती पडतं. एखादा इंटरव्ह्यू काय करणार, एक पर्टिक्युलर सिच्युएशन देणार त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला की तुमच्या पुढे जर हा जॉब करताना ही सिच्युएशन आली तर तुम्ही काय ॲक्शन घेणार, आणि त्यामधून काय कळणार की त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड कसा आहे, तो कोणत्या प्रकारचा विचार करतो, हे सर्व त्या इंटरव्ह्यूअरला कळणार. आणि त्यामुळे त्याचा प्रेझेन्स ऑफ माइंड किती आहे हे सुद्धा त्या पर्टिक्युलर इंटरव्ह्यूमध्ये त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन फिक्स करणार किंवा निश्चित करणार. तर हा एक महत्त्वाचा उद्देश असतो इंटरव्ह्यू घेण्याचा. त्यानंतर इट हेल्प्स in establishing the mutual relationship between the employee and the company. So it is also objective of interview that interview helps in establishing a mutual relationship between the employee and the company. Then the next one is it is useful for the candidate so that he comes to know about his profession, the type of work that is expected from him, and he gets to know about the company. तर ज्या प्रकारचे प्रश्न त्याला विचारले जाणार किंवा जो काही अनुभव त्याला इंटरव्ह्यूमध्ये मिळणार, तर त्यामधून त्याला एक जनरल आयडिया येणार की आपल्याला या ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्या प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्याकडून या ऑर्गनायझेशनला कोणत्या अपेक्षा आहेत. तर हे सुद्धा इंटरव्ह्यूद्वारे त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला कळणार. An interview is a beneficial for interviewer and the interviewee as individuals because both of them gain experiences both professionally and personally. तर इंटरव्ह्यू ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्यालासुद्धा फायदा होतो आणि जो इंटरव्ह्यू देत आहे त्यालासुद्धा फायदा होतो. म्हणजेच जो इंटरव्ह्यू घेत आहे तर त्याला काय होणार की तो प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे, तो प्रोफेशनल एक्सपिरियन्स किंवा पर्सनल एक्सपिरियन्ससुद्धा त्याचा इन्क्रीज होणार. आणि जो इंटरव्ह्यूई आहे म्हणजे जो इंटरव्ह्यू देत आहे त्याचासुद्धा इंटरव्ह्यू दिल्यामुळे नंतरच्या इंटरव्ह्यूसाठी कॉन्फिडन्स वाढणार, कारण त्याला एक प्रॅक्टिस होणार की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि आपण जर या इंटरव्ह्यूमध्ये आपण सक्सेसफुल नाही झालो तर आपण नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये त्याला एक अनुभव राहणार की अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर इंटरव्ह्यू घेणारा म्हणजेच इंटरव्ह्यूअर आणि इंटरव्ह्यू देणारा म्हणजेच इंटरव्ह्यूई, तर या दोघांनासुद्धा प्रोफेशनली ॲज वेल ॲज पर्सनल काही ना काही ॲडव्हान्टेज त्याचा होतो. इट हेल्प्स द कॅन्डिडेट टू ॲसेस हिज स्किल्स अँड नो व्हेअर ही लॅक्स अँड द प्लेसेस व्हेअर ही नीड्स इम्प्रूव्हमेंट. म्हणजेच जेव्हा एखादा कॅन्डिडेट इंटरव्ह्यू देतो तर त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला कळणार की आपण कोणत्या प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित दिले आहेत आणि कोणते व्यवस्थित दिलेले नाहीत. म्हणजे आपल्या विकनेसेस कोणत्या कोणत्या आहेत, आपल्याला कोणत्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्याला आपण जास्तीत जास्त स्ट्रॉंग करू शकतो, हे सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये कळणार. जर इंटरव्ह्यूमध्ये 10 प्रश्न विचारले गेले आणि 10 प्रश्नांपैकी आपण जर 8 उत्तर दिलेले आहेत तर त्या 8 आन्सरमध्ये आपण किती इम्प्रूव्हमेंट आणखी करू शकतो, प्लस जे 2 आन्सर आपले चुकलेले आहेत तर ते का चुकले, आपण कोणत्या गोष्टीचं प्रिपरेशन व्यवस्थित केलेलं नव्हतं, तर ह्या गोष्टीसुद्धा त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूच्या एक्सपिरियन्समधून कळतात. तर हा एक सुद्धा महत्त्वाचा उद्देश असतो इंटरव्ह्यूचा. Then the next objective is the interview also helps the company build its credential
अँड द इमेज अमंग द एम्प्लॉयमेंट सिकिंग कॅन्डिडेट्स. म्हणजे जे काही ज्यांना रोजगाराची गरज आहे, एम्प्लॉयमेंट सिकिंग कॅन्डिडेट्स म्हणजे ज्यांना रोजगाराची गरज आहे, अशा कॅन्डिडेट्समध्ये सुद्धा इंटरव्ह्यूमुळे काय होतं, हे कंपनीचं जे क्रेडेन्शियल आहे, इमेज आहे, हे डेव्हलप किंवा इम्प्रूव्ह होण्यास मदत होतं. की एखादी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन आहे, हे इंटरव्ह्यू घेऊन कॅन्डिडेटचं सिलेक्शन करत आहे. म्हणजे त्यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होत नाही, इंटरव्ह्यू होतं, एक पर्टिक्युलर स्क्रीनिंग होतं. आणि त्यामुळे काय होणार, जे एम्प्लॉयमेंट नीडेड पीपल आहेत किंवा ज्यांना रोजगाराची गरज आहे, त्यांना वाटणार की खरोखर इथे एक पर्टिक्युलर स्टँडर्ड प्रोसिजर आहे की ज्याचा वापर करून आपल्याला सिलेक्शन स्वतःचं करता येणार. त्यामुळे काय होणार की कंपनीची इमेजसुद्धा बिल्ड होणार आणि क्रेडेन्शियलसुद्धा वाढणार. नाहीतर कुठे कुठे काय असतं की काही काही कंपनीजमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूसुद्धा ते पर्टिक्युलर कॅन्डिडेटला सिलेक्ट करतात. आणि त्यामुळे काय होतं की एक कंपनीची जी इमेज आहे ही कुठेतरी थोडीशी इम्प्रूव्ह होत नाही. आणि जर त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये एक पर्टिक्युलर स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत, जिथे रिटर्न टेस्ट घेतल्या जातात, इंटरव्ह्यू घेतल्या जातात आणि एका प्रोसिजरनी सिलेक्शन होतं, तर त्या कंपनीची इमेज ही जी एम्प्लॉई सिकिंग कॅन्डिडेट्स आहेत त्यामध्ये इम्प्रूव्ह होतं. देन the next topic is types of interview. So which are different types of interview conducted by the different organizations? So there are different types based on different basis. So first basis is count of people involved. म्हणजे त्या पर्टिक्युलर इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये किती लोक इन्वॉल्ड आहेत या बेसिसवर आपण कोणते कोणते टाईप्स सांगणार आहोत. तर त्यामध्ये 3 टाईप्स आहेत: 1-to-1 इंटरव्ह्यू, ग्रुप इंटरव्ह्यू अँड पॅनल इंटरव्ह्यू. वर्डमध्येच तुम्हाला अर्थ कळला असणार की 1-to-1 इंटरव्ह्यू म्हणजे एक इंटरव्ह्यू राहणार आणि एक इंटरव्ह्यूअर राहणार. त्यानंतर ग्रुप इंटरव्ह्यू. ग्रुप इंटरव्ह्यूमध्ये काय राहणार की जास्तीत जास्त एक ग्रुप राहणार पर्टिक्युलर कॅन्डिडेट्सचा आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जाणार. आणि एक पॅनल इंटरव्ह्यू. पॅनल इंटरव्ह्यूमध्ये काय असतं, इंटरव्ह्यू घेणाऱ्यांचं एक पॅनल असतं. ओके. सो ऑन द बेसिस ऑफ काउंट ऑफ पीपल इन्वॉल्ड, the first one is 1-to-1 interview, or it is also called as personal interview. It is the most common among the interview types. It involves the interviewer asking questions, maybe both technical and general, to the interviewee to investigate how fit the candidate is for job. म्हणजेच 1-to-1 इंटरव्ह्यू किंवा पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये काय होतं की एक इंटरव्ह्यूवी असतो आणि एकच इंटरव्ह्यूअर असतो की जो प्रश्न विचारणार. तर त्यामध्ये कोणते कोणते प्रकारचे प्रश्न असू शकतात, टेक्निकल आणि जनरल प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि ते कशासाठी की तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट त्या जॉबसाठी फिट आहे की नाही. फॉर एक्झाम्पल, पोस्ट इन स्मॉल ऑर्गनायझेशन अँड मिड लेवल अँड हाय लेवल जॉब्स इन बिग ऑर्गनायझेशन. म्हणजेच ज्या काही छोट्या ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्यामध्ये जनरली 1-to-1 इंटरव्ह्यू घेतले जातात, कारण तिथे जे कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट असते ही कमी असतं. आणि जेव्हा कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट ही कमी आहे तेव्हा जनरली 1-to-1 इंटरव्ह्यू घेतला जातो. जर आपल्याला 10 कॅन्डिडेट सिलेक्ट करायचे आहेत आणि आपल्याकडे 50 कॅन्डिडेट अवेलेबल आहेत तर आपण 1-to-1 इंटरव्ह्यू घेऊ शकतो. बट जेव्हा 1000 कॅन्डिडेट आपल्याला रिक्रूट करायचे असतात आणि त्यासाठी मोर दॅन 5000 कॅन्डिडेट आहे तर तेव्हा आपण ही प्रोसेस वापरणार नाही, बिकॉज इट इज मोर टाईम कन्झ्युमिंग. The next, according to the count of people, is group interview. So this involves multiple candidates and they are given a topic for discussion. म्हणजे यामध्ये काय केलं जातं की एक पर्टिक्युलर ग्रुप असतो जो इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे, त्यांना एक पर्टिक्युलर टॉपिक दिला जातो आणि त्या पर्टिक्युलर टॉपिकवर ते विद्यार्थी किंवा ते कॅन्डिडेट्स जे जॉबसाठी आलेले आहेत ते डिस्कशन करणार. आणि डिस्कशन करताना त्या वेगवेगळ्या कॅन्डिडेट्सचे आयडियाज, कोणत्या कोणत्या प्रकारचे त्यांचे व्ह्यूज आहेत अकॉर्डिंग टू दॅट पॉईंट, पर्टिक्युलर पॉईंट गिवन टू देम. तर कोणते कोणते त्यांचे आयडियाज आहेत, कोणते कोणते त्यांचे व्ह्यूज आहेत, हे सर्व माहिती करून त्यांच्या ॲबिलिटी चेक केल्या जाणार की या पर्टिक्युलर जॉबसाठी आपल्याला या ग्रुपमधून कोणते कोणते कॅन्डिडेट सुटेबल आहेत. तर याला आपण काय म्हणतो, ग्रुप इंटरव्ह्यू. तो जनरली फॉर फ्रेशर पोस्ट अँड मिड लेवल सेल पोस्ट दीज इंटरव्ह्यूज आर टेक प्लेस. Then the next one is panel interview, or it is also called as committee interview. The interviewers here are a group from among the company people
who are in senior position, and usually the panel interview is when the candidate is supposed to make a presentation, but many times it could be a for the job of interview as well. म्हणजेच पॅनल इंटरव्ह्यू जनरली केव्हा घेतला जातो की जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये एखादा पर्टिक्युलर कॅन्डिडेट एखादं प्रेझेंटेशन देत आहे, त्याचं सिलेक्शनसाठी ते एक पर्टिक्युलर पॅनल प्रेझेंटेशन घेणार असतं त्या कॅन्डिडेटचं. तर तशा वेळी काय केलं जातं की पॅनल इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा एक कमिटी इंटरव्ह्यू, ज्यामध्ये ऑर्गनायझेशनची एक पर्टिक्युलर कमिटी त्या कॅन्डिडेटचे पोटेन्शियल चेक करणार. तर त्याला आपण काय म्हणतो, पॅनल इंटरव्ह्यू. म्हणजे जेव्हा एकच व्यक्ती असतो इंटरव्ह्यू घेणारा, त्याला आपण काय म्हणतो, 1-to-1 इंटरव्ह्यू. जेव्हा ग्रुपमध्ये इंटरव्ह्यू होतं त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप इंटरव्ह्यू. आणि कमिटी इंटरव्ह्यू, ज्यामध्ये एक कमिटी राहणार ऑर्गनायझेशनची आणि ती कमिटी इंटरव्ह्यू घेणार. देन द नेक्स्ट, ऑन द बेसिस ऑफ प्लॅनिंग इन्व्हॉल्ड. म्हणजे कोणत्या प्रकारची प्लॅनिंग केली जातं त्या बेसिसवर 2 प्रकार राहणार. तर एक आहे स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, ज्यामध्ये एक वेल प्लॅन्ड इंटरव्ह्यू होणार, आणि दुसरा आहे अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. ओके, सो फर्स्ट वन इज स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. So it is also called as formal or guided interview. Here in the structured interview, traditional form of an interview is used. The questions asked are all in a standard format and the same is used for all the candidates. This is to assess the ability of all the candidates impartially. म्हणजेच स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूमध्ये एक पर्टिक्युलर फिक्स एक स्ट्रक्चर राहणार की ज्यामध्ये प्रश्न विचारले जातील आणि सर्व कॅन्डिडेट्सला नियर अबाउट सारखेच प्रश्न विचारले जाणार. जसं की आपण नॉर्मली इंटरव्ह्यूमध्ये नाव, ॲड्रेस किंवा पर्टिक्युलर कॅन्डिडेट्स कुठला आहे, काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, कोणत्या हॉबीज आहेत, आणि असा एक सेट राहणार क्वेश्चनचा की जो जनरल राहणार, की जो सर्वच कॅन्डिडेट्सला किंवा त्या एम्प्लॉयमेंट सिकिंग कॅन्डिडेट्सला विचारला जाणार. तर हा झाला स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. म्हणजे इथे पूर्ण स्ट्रक्चर्ड ऑलरेडी प्लॅन्ड आहे की इंटरव्ह्यूवर कोणते कोणते प्रश्न विचारणार. ओके, तर सर्व कॅन्डिडेट्सला नियर अबाउट सेम प्रश्न विचारले जातील. जनरली स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूज आर टेक प्लेस फॉर एंट्री लेवल जॉब्स फॉर फ्रेशर. म्हणजे जे काही फ्रेशर्स असतात त्यांना जनरली अशा प्रकारचे इंटरव्ह्यू त्यांचे घेतले जातात की ज्यामध्ये नियर अबाउट जो क्वेश्चनचा फॉर्मॅट असतो एक स्ट्रक्चर्ड असतो आणि सारखेच प्रश्न जवळपास सर्व कॅन्डिडेट्सला विचारले जातात. देन द नेक्स्ट वन इज अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनफॉर्मल इंटरव्ह्यू. सो दिस इज अपोजिट ऑफ स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. हिअर द इंटरव्ह्यूअर हॅज अ डेफिनेट आयडिया in his mind about the questions to be asked, but it doesn't follow a certain format. म्हणजेच अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू हा कम्प्लिटली अपोजिट असतो स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यूपेक्षा. कारण या इंटरव्ह्यूमध्ये जे काही प्रश्न विचारायचे आहेत तो इंटरव्ह्यूअर काय करणार की ते इंटरव्ह्यूअरला पर्टिक्युलर आयडिया असतं की आपल्याला हे प्रश्न विचारायचे आहेत. पण अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू घेताना तो एक सर्टन फॉर्मॅट फॉलो नाही करणार. जसं आपण स्ट्रक्चर्डमध्ये पाहिलं की हा फॉर्मॅट आहे, अशा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार. बट अनस्ट्रक्चर्डमध्ये तसं नाही राहणार. इंटरव्ह्यूवर जो आहे त्याला जे प्रश्न विचारायचे आहेत वेळेवर तो प्रश्न तो त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला विचारू शकतो. द इंटरव्ह्यूअर मे डेव्हिएट अँड कन्व्हर्सेशन टाईप इंटरव्ह्यू फॉलोज. म्हणजेच काय होऊ शकतं की एखादा प्रश्न आहे तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर कॅन्डिडेटने व्यवस्थित दिलं नाही तर त्याच प्रश्नावर डीपमध्ये प्रश्नसुद्धा नंतर तो पर्टिक्युलर इंटरव्ह्यूअर विचारू शकतो. कारण तो अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू आहे आणि तिथे इंटरव्ह्यूअरला परमिशन आहे की आपण या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला किती डीपमध्ये प्रश्न विचारायचे आहेत. सो जनरली फॉर द मिड लेवल जॉब्स इंटरव्ह्यू अँड फॉर मॅनेजरियल पोझिशन. म्हणजेच जेव्हा आपण एंट्री लेवल इंटरव्ह्यू घेतो तेव्हा का आपण जनरली एक स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू असतो, सारखे प्रश्न राहतात. पण जेव्हा मिड लेवलसाठी म्हणजेच जेव्हा एक मॅनेजरियल पोझिशन आहे त्यासाठी जेव्हा एखादी ऑर्गनायझेशन इंटरव्ह्यू घेते तर ती जनरली अनस्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये असतात की तेव्हा इंटरव्ह्यूअर काय करणार, काही प्रश्न डीपमध्ये सुद्धा विचारू शकतो एखाद्या मुद्द्यावर. तर हे झाले ऑन द बेसिस ऑफ प्लॅनिंग. देन द नेक्स्ट वन इज ऑन द बेसिस ऑफ जजिंग
the abilities of the candidate. So first one is behavior based interview. So the interviewee is asked questions about the past work experiences and how it was dealt with it and a particular situation. म्हणजे यामध्ये काय केलं जाणार की इंटरव्ह्यूवर जो आहे तो इंटरव्ह्यूला प्रश्न विचारणार. कशाविषयी प्रश्न विचारणार की जो काही पास्ट एक्सपिरियन्स आहेत, ज्या आधीच्या पोझिशनला दुसऱ्या कंपनीमध्ये जर काम केलेलं असणार तर तिथला काय अनुभव आहे आणि तिथे कोणत्या कोणत्या सिच्युएशन फेस केल्या, तर या सर्व गोष्टीवर एक डिसिजन किंवा एक बिहेवियर कसं राहिलेला कॅन्डिडेटचा आधी यावर डिस्कशन केलं जाणार. सो इट इज कॉल्ड ॲज बिहेवियरल बेस्ड इंटरव्ह्यू. सो हिअर द कॅन्डिडेट नीड्स टू प्रोव्हाइड एक्झाम्पल्स वेन दे हॅव हँडल्ड सिच्युएशन. द प्रोबिंग मे बी इन डिटेल assess द कॅन्डिडेट्स बिहेवियर अँड रिस्पॉन्स टू डिटरमाइन द कॅन्डिडेट्स फ्युचर जॉब प्रॉस्पेक्ट्स. म्हणजेच जेव्हा एखादा कॅन्डिडेट एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असतो आणि त्याला तेव्हा विचारलं जातं की तुम्ही याआधी कोणत्या कोणत्या प्रकारच्या सिच्युएशन फेस केल्या आहेत, एखादं तुम्ही एक्झाम्पल द्या आणि त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये तुम्ही ती सिच्युएशन कशी हाताळली किंवा कशी हँडल केली. तर हे सर्व गोष्टी त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला डिटेल्डमध्ये विचारल्या जाणार. तर अशा प्रकारचा जो इंटरव्ह्यू असतो की ज्यामध्ये पास्ट एक्सपिरियन्सेस जास्तीत जास्त विचारल्या जातात आणि सिच्युएशन विचारल्या जातात, तर त्याला आपण काय म्हणतो, बिहेवियरल बेस्ड इंटरव्ह्यू. सो इंटरव्ह्यू फॉर द मॅनेजरियल पोझिशन अँड एक्झिक्युटिव्ह पोस्ट. म्हणजे जनरली हे जे इंटरव्ह्यू असतात अशा प्रकारचे हे काही एक्झिक्युटिव्ह पोस्ट असतील किंवा हाय लेवलच्या पोस्ट आहेत, मॅनेजरियल पोस्ट आहेत, तर त्यासाठी ह्या प्रकारचे इंटरव्ह्यू घेतले जातात. Then the next type is problem solving interview or task oriented interview. The interviewer is more concerned about the problem solving abilities, be it technical, managerial, creative or analytical skills. So this is the most common among the interview pattern and it may involve either writing and answering the questionnaires or answering the technical question orally. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग इंटरव्ह्यूमध्ये काय केलं जातं की एक पर्टिक्युलर सिच्युएशन त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला दिली जातं आणि ती सिच्युएशन तुम्ही कशी सॉल्व करणार. तर एक तर इंटरव्ह्यूवर काय करणार की त्याला एक पेज देणार कॅन्डिडेटला आणि तुम्ही रिटर्नमध्ये सांगा की तुम्ही ही सिच्युएशन आहे तर तुम्ही या सिच्युएशनमध्ये काय करणार, किंवा त्याला काही टेक्निकल प्रश्न ओरली विचारले जाणार आणि त्याचं सोल्युशनसुद्धा ओरलीच घेतल्या जाणार. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रॉब्लेम सॉल्विंग इंटरव्ह्यूज. म्हणजे क्वेश्चनर दिलं जाणार की तुम्हाला ही सिच्युएशन आहे तर अशा प्रकारे तुम्ही या सिच्युएशनमध्ये काय करणार. एकतर तुम्ही हे लिहून दाखवा किंवा तुम्ही तोंडी सांगू शकता, तर त्याला आपण म्हणतो प्रॉब्लेम सॉल्विंग इंटरव्ह्यू. सो एक्झाम्पल ऑफ सच टाईप ऑफ इंटरव्ह्यूज फॉर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स, टेक्निकल इंडस्ट्रीज अँड मॅनेजरियल पोझिशन. जसं की काही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज आहेत, तर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजचा जर एखादा ॲप्लिकेशन डेव्हलपर एखादा इंटरव्ह्यू द्यासाठी गेलेला आहे तर त्याला विचारलं जाऊ शकतं की या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरची कोडिंग किंवा काही जे पर्टिक्युलर सिंटॅक्स असतात तर हे कशा प्रकारचे असतात, कशा प्रकारे तुम्ही हे लिहून दाखवू शकता का. तर ह्या सर्व प्रकारचे प्रश्न सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये विचारले जातात जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो. देन द नेक्स्ट वन इज डेप्थ इंटरव्ह्यू. So on the basis of judging the ability, the next one is depth interview. When you need to ascertain everything about the interviewee, right from the life history, academics, qualifications, work experiences, hobbies and interest, you conduct a depth interview. म्हणजे जेव्हा या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटचं डिटेल्डमध्ये सर्व गोष्टींची माहिती लागतं तेव्हा अशा प्रकारचा इंटरव्ह्यू घेतला जातो की ज्यामध्ये त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटची लाईफ हिस्ट्री, त्याचं ॲकॅडमिक्स, क्वालिफिकेशन, काय वर्क एक्सपिरियन्स आहेत, कोणत्या कोणत्या हॉबीज आहेत, काय इंटरेस्ट आहेत, तर ह्या सर्व गोष्टी डिटेल्डमध्ये जेव्हा विचारल्या जातात त्याला आपण म्हणतो डेप्थ इंटरव्ह्यू. हिअर द इंटरव्ह्यूअर हॅज अ क्लिअर आयडिया अबाउट द क्वेश्चन्स ही विल आस्किंग, बट वन्स द क्वेश्चन इज आस्क्ड ही अलाउज द कन्व्हर्सेशन टू फ्लो अँड इज मोर ऑफ लिसनर. म्हणजेच डेप्थ इंटरव्ह्यू काय असतात की यामध्ये जो प्रश्न विचारणारा आहे तो एखादा प्रश्न विचारणार आणि त्यानंतर तो
डिटेल्डमध्ये त्या प्रश्नाचं आन्सर ऐकणार. म्हणजे जास्तीत जास्त ही जी डेप्थ इंटरव्ह्यूची प्रोसेस असते ही लिसनर म्हणजे जो इंटरव्ह्यू घेणारा हा जास्तीत जास्त ऐकायचं काम करतो यामध्ये. म्हणजे एखादा प्रश्न विचारतो आणि सपोज लाईफ हिस्ट्री विचारलेली आहे तर लाईफ हिस्ट्री तो पर्टिक्युलर इंटरव्ह्यूई डिटेल्डमध्ये सांगणार. तर त्याला पुरेसा वेळ दिला जातो की तुम्ही डिटेल्डमध्ये सांगा की तुम्हाला लाईफ हिस्ट्री कशी आहे, तुमचे एक्सपिरियन्सेस कोणते आहेत, तुमचं अकॅडमिक काय आहे, क्वालिफिकेशन्स, वर्क एक्सपिरियन्सेस कोणते कोणते आहेत, हॉबीज काय आहेत. तर ह्या गोष्टी सर्व डिटेलमध्ये डिस्कस केल्या जातात. आणि यामध्ये काय होतं, जो प्रश्न विचारणारा आहे हा फक्त एक प्रश्न विचारणार आणि त्यानंतर जो प्रश्नाचे उत्तर देणारा कॅन्डिडेट आहे तो काय करणार, डिटेल्डमध्ये त्याचे उत्तर देणार. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, डेप्थ इंटरव्ह्यू. ओके, जनरली फॉर एक्झिक्युटिव्ह पोस्ट दिस टाईप ऑफ इंटरव्ह्यूज आर conducted. Then the next one is stress interview. Okay, so very rare but such interviews are conducted to see how the candidate will able to reach or to react in the stressful situation and to assess if he will able to handle the crisis at his job. म्हणजेच एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये जर एखादी ऑर्गनायझेशन आहे जिचे स्ट्रेस लेवल थोडी जास्त राहतं, तर ज्या ऑर्गनायझेशनमध्ये स्ट्रेस लेवल जास्त राहतं तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये कॅन्डिडेटचं सिलेक्शन करताना स्ट्रेस इंटरव्ह्यू घेतले जातात. त्यामध्ये त्यांना एक सिच्युएशन दिली जाणार की तुम्हाला अशा प्रकारची स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे तर त्यामध्ये तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट कसा बिहेव करणार. ओके, सो टॅक्टिक्स इन्वॉल्व्ड इन सच टाईप ऑफ इंटरव्ह्यू इज कम्प्लिटली इग्नोरिंग द कॅन्डिडेट by maybe making a phone call in the middle of interview, or some other tactics like continuously interrupting the candidates when he answering the questions, or trying to enforce the point of view forcefully even if he disagree. म्हणजेच त्या स्ट्रेस इंटरव्ह्यूमध्ये काय केलं जातं, त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस दिला जातो आणि त्यामधून माहिती केलं जातं की हा स्ट्रेस हँडल करू शकतो की नाही. मग त्यामध्ये काय करणार, एखादा इंटरव्ह्यू सुरू आहे तर इंटरव्ह्यू सुरू असताना जर तो कॅन्डिडेट एखाद्या प्रश्नाचं उत्तर देत आहे तर त्यामध्येच इंटरव्ह्यूअर काय करणार की मध्येच त्याला कॉल येणार आणि तो कॉलवर बोलणार. आणि कॉलवर बोलताना जो पर्टिक्युलर कॅन्डिडेट आहे त्याचं रिॲक्शन कसं आहे हे चेक केलं जाणार. पुन्हा तो कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहे, पुन्हा एखाद्या कॉलवर बोलणार जो पर्टिक्युलर इंटरव्ह्यूअर, आणि पुन्हा चेक केलं जाणार की त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटच्या फेसवर कसे प्रकारचे एक्सप्रेशन आहेत. किंवा एखाद्या वेळी काय केलं जाणार की तो पर्टिक्युलर एखाद्या क्वेश्चनचा आन्सर देत आहे तर त्याच्या आन्सरच्या मध्येच त्याला इंटरप्ट करून दुसरा प्रश्न विचारायचा. म्हणजे त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला स्ट्रेस द्यायचं. म्हणजे आपल्याला चेक करता येणार की हा कोणत्या प्रकारे स्ट्रेस लेवल हँडल करू शकतो. जनरली फॉर द बँकर इंटरव्ह्यू, कारण वेगवेगळ्या बँकेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेसफुल सिच्युएशन राहतात, कारण जास्तीत जास्त क्राऊड जास्त असतं बँकेमध्ये, तर त्यामुळे काय केलं जातं, स्ट्रेस लेवल थोडी जास्त असतं. त्यामुळे जनरली बँकेच्या इंटरव्ह्यूजमध्ये अशा प्रकारचे इंटरव्ह्यू घेतले जातात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेस इंटरव्ह्यू. देन द नेक्स्ट वन इज बेस्ड ऑन द फॅसिलिटीज ऑर सेटिंग. कोणत्या कोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीच्या अकॉर्डिंग इंटरव्ह्यू असतात. तर फर्स्ट वन इज टेलिफोनिक इंटरव्ह्यू. म्हणजे जे इंटरव्ह्यू टेलिफोनवर घेतले जातात त्याला आपण काय म्हणतो, टेलिफोनिक इंटरव्ह्यू. दिस इंटरव्ह्यू इज कंडक्टेड ओव्हर द फोन अँड इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू नॅरो डाऊन द प्रोबॅबल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट सो दॅट ओनली द मोस्ट एलिजिबल वन्स फायनली गेट शॉर्टलिस्टेड. आपण जेव्हा रिक्रुटमेंट प्रोसेस पाहिली तर रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आपण पाहिलं की जेव्हा एक कॅन्डिडेट अप्लिकेशन करतो पर्टिक्युलर पोस्टसाठी, अप्लिकेशन केल्यानंतर फर्स्ट स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये आपण काय करतो, एक टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतो की ज्या कॅन्डिडेटनी अप्लाय केलेलं आहे तर त्या कॅन्डिडेटपैकी वेगवेगळ्या कॅन्डिडेटला कॉल करून त्याचे इंटरव्ह्यू घेतले जाणार आणि मोस्ट प्रोबॅबल जे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांनाच आपण इंटरव्ह्यूसाठी किंवा नेक्स्ट एखादी स्टेप आहे तर त्यासाठी आपण बोलावणार. तर मोस्ट प्रोबॅबल कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन करण्यासाठी आपण टेलिफोनिक इंटरव्ह्यू जनरली घेतो. देन द नेक्स्ट वन इज ऑनलाईन इंटरव्ह्यू. सो इट मे बी अ व्हिडिओ इंटरव्ह्यू ऑर स्कायप इंटरव्ह्यू. म्हणजेच आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू कशाला म्हणू की जो इंटरव्ह्यू ऑनलाईन घेतला जातो तो एखाद्या सॉफ्टवेअरद्वारे जर घेतला जात असणार, जसं की स्कायपीवर जनरली इंटरव्ह्यू घेतले जातात और गुगल मीटवर इंटरव्ह्यू घेतला जाणार, किंवा आता नवीन प्रकार आहे झूम ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो.
तर त्याला काय म्हणतो आपण ऑनलाईन इंटरव्ह्यू. सो दिस इंटरव्ह्यू मे बी वॉज डन बाय इन्स्टंट मेसेजिंग, ऑनलाईन चॅट्स, ईमेल्स और थ्रू व्हिडिओज. सो दिस इन्व्हॉल्व्स द इंटरव्ह्यूअर आस्किंग द क्वेश्चन लाईक अ पर्सनल इंटरव्ह्यू. म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू सारखेच प्रश्न विचारले जातात, पण हे प्रश्न ऑनलाईन विचारल्या जाणार. ओके, सो फॉर इंटरव्ह्यू ऑफ मिड लेवल पोस्ट, दिस टाईप ऑफ इंटरव्ह्यूज दॅट इज ऑनलाईन इंटरव्ह्यूज आर कंडक्टेड. देन द नेक्स्ट वन इज जॉब फेअर इंटरव्ह्यू. तर जॉब फेअर इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं? हिअर द इंटरव्ह्युअर डज द मिनी इंटरव्ह्यू टू नो द क्वालिफिकेशन्स अँड द टेक्निकल नॉलेज. Then basic technical questions are asked to know if the candidate can proceed further for a maintain interview, or this is very short interview to net only the potential candidates. म्हणजे जॉब फेअर इंटरव्ह्यू काय असतात की जनरली शॉर्ट टाईम इंटरव्ह्यू असतात, आणि जॉब फेअर इंटरव्ह्यूमध्ये जो इंटरव्ह्यूअर असतो तो जनरली टेक्निकल आणि क्वालिफिकेशन काय आहे, त्याचं टेक्निकल नॉलेज किती आहे हे चेक करतं. आणि जे नेक्स्ट लेवल असतं ज्यामध्ये फायनल सिलेक्शन केलं जाणार कॅन्डिडेटचं, तर त्यासाठी कॅन्डिडेट स्क्रीन करण्यासाठी जनरली शॉर्ट इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याला आपण जॉब फेअर इंटरव्ह्यूज म्हणतो. ओके, सो इंटरव्ह्यूज फॉर द फ्रेशर जॉब हेल्ड ॲट द कॉलेज कॅम्पस. म्हणजे जे कॅम्पस इंटरव्ह्यू असतात त्यालाच आपण काय म्हणतो, जॉब फेअर इंटरव्ह्यूज. देन लंच इंटरव्ह्यू. ओके, सो अकॉर्डिंग टू टाइम स्पॅन लंच इंटरव्ह्यू, अँड देन नेक्स्ट वन इज टी इंटरव्ह्यू. So in the lunch interview, this interview is more conversational interview, mainly designed so that the interviewer gets to know more about the candidate. This also helps interviewer to assess how the candidate conducted himself in less formal environment and how he present himself. लंच इंटरव्ह्यूमध्ये काय होतं, एक जनरल क्वेश्चन्स विचारले जातात त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेट्सला, आणि हा एक प्रकारचा इनफॉर्मल इंटरव्ह्यू असतो. आणि इनफॉर्मल इंटरव्ह्यू असल्यामुळे त्या कॅन्डिडेटला डिटेल्डमध्ये आन्सर कोणत्याही प्रश्नांची विचारले जातील, आणि एक इन्फॉर्मल सिच्युएशनमध्ये तो कॅन्डिडेट कसा बिहेव करतो हे सुद्धा चेक केलं जाणार. त्याला आपण काय म्हणतो, लंच इंटरव्ह्यू. लंच इंटरव्ह्यू त्याला का म्हणतात, कारण एक लंचमध्ये आपण जसं चार समजा कोणी फ्रेंड्स आहेत, आपण बसून जर लंच करत आहे किंवा जेवण करत आहे, तर तेव्हा आपण ज्या प्रकारचं डिस्कशन करतो त्या प्रकारचा जेव्हा इंटरव्ह्यू होतो त्याला आपण काय म्हणतो, लंच इंटरव्ह्यू. ओके, सो इंटरव्ह्यूज फॉर द मॅनेजरियल अँड सेल पोस्ट. फॉर द मॅनेजरियल अँड सेल पोस्ट दिस टाईप ऑफ इंटरव्ह्यूज आर कंडक्टेड. देन द नेक्स्ट वन इज टी इंटरव्ह्यू. लंच इंटरव्ह्यू हा थोडा जास्त वेळ चालतो, त्यापेक्षा कमी असतो टी इंटरव्ह्यू. टी इंटरव्ह्यू म्हणजे काहीच प्रश्न विचारले जाणार आणि शॉर्टमध्ये विचारले जाणार. तो दिस इज सेम ॲज अ लंच इंटरव्ह्यू बट ओनली दॅट इट डिफर्स इन टाईम लिमिट. म्हणजे लंच आपल्याला जनरली काय होतं की 30 मिनिट और 35 मिनिटपर्यंत आपण कोणताही लंच आपला सुरू असतो. आणि टी इंटरव्ह्यू म्हटलं तर आपण जनरली इंटरव्ह्यू किती वेळ राहणार, 10 मिनिट किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटपर्यंत. हिअर द इंटरव्ह्यू गेट्स लेस टाईम टू प्रूव्ह हिमसेल्फ. टी इंटरव्ह्यूमध्ये काय होणार की त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला त्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी कमी वेळ मिळणार. The interviewer has a structured format for questioning since there is a time limit. म्हणजेच जो क्वेश्चन विचारले जाणार आहे त्याचा एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे, आणि टी इंटरव्ह्यू ह्याचा टायमिंग कमी असल्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी कमी वेळ मिळू शकतो. फॉर द इंटरव्ह्यू these interviews are taken place for the position in the fashion and glamour industry and सेल्फ पोस्ट. तर अशा प्रकारचे टी इंटरव्ह्यू जे आहेत ज्यामध्ये खूप कमी वेळ दिला जातो कॅन्डिडेटला उत्तर देण्यासाठी, तर अशा प्रकारचे इंटरव्ह्यू जनरली कोणत्या पोझिशनमध्ये होतात, फॅशन आणि ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे इंटरव्ह्यू घेतले जातात. देन द लास्ट टॉपिक इन दिस चॅप्टर इज लिमिटेशन्स. ओके, विच आर लिमिटेशन्स ऑफ इंटरव्ह्यू. सो इंटरव्ह्यूअर मे नॉट हॅव अ क्लिअर डिफाईन्ड टेक्निक डेव्हलप. दिस रिझल्ट्स इन लॅक ऑफ व्हॅलिडिटी इन द इव्हॅल्युएशन ऑफ द कॅन्डिडेट. म्हणजे जर त्या पर्टिक्युलर इंटरव्ह्यूअरकडे एक वेल डिफाईन्ड टेक्निक जर डेव्हलप नसणार, आणि एक वेल डिफाईन्ड टेक्निकनं जर तो इंटरव्ह्यू झालेला नाही, ओके, तर काय होणार की जो इव्हॅल्युएशन होणार त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटचं त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये, तर त्याच बेसिसवर त्यामध्ये सर्व ॲबिलिटी आहेत किंवा त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट आहे हे त्या पर्टिक्युलर त्या इंटरव्ह्यूच्या टायमिंगमध्ये इव्हॅल्युएट होऊ शकणार नाही. तर हे एक आहे लिमिटेशन्स. There is always variation in offering scoring points to the candidates by the interviewers. म्हणजेच
जनरली काय होतं की जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात पर्टिक्युलर कॅन्डिडेट्सला आणि वेगवेगळ्या कॅन्डिडेट्सला जेव्हा तो पर्टिक्युलर इंटरव्ह्यूवर मार्किंग देतो तर त्यामध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन होऊ शकतं. म्हणजे कोणाला कमी दिले, कोणाला जास्त दिले, कोणाला परफॉर्मन्स चांगला असून सुद्धा मार्क कमी दिले गेले आणि दुसऱ्याचा परफॉर्मन्स थोडा जास्त असून त्या सिच्युएशनमध्ये आपण मार्क कमी दिले, तर ह्यासुद्धा गोष्टी होऊ शकतात. तर हे सुद्धा एक लिमिटेशन आहे इंटरव्ह्यूचं. इंटरव्ह्यू कॅन हेल्प in the judging the personality of the candidate but not his ability for the job. म्हणजेच इंटरव्ह्यूमध्ये त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटची पर्सनॅलिटी कशी आहे हे माहिती करून घेतलं जाऊ शकतं, पण जास्तीत जास्त जे ॲबिलिटी आहे तो पर्टिक्युलर जॉब तो ॲक्च्युअल कसा करणार हे आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये कळणार नाही. अ सिंगल कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कॅन्डिडेट फाउंड आउट ऑन द बेसिस ऑफ इंटरव्ह्यू मे अफेक्ट द जजमेंट ऑफ इंटरव्ह्यूअर ऑन द अदर क्वालिटीज ऑफ अप्लिकंट. इट इज ऑल्सो कॉल्ड एज हॅलो इफेक्ट. म्हणजे हॅलो इफेक्ट म्हणजे काय असतं की एखादा पर्टिक्युलर कॅन्डिडेट आहे, त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम सुंदर दिलेलं आहे, तर त्या एका उत्तरामुळे बाकीच्या जर प्रश्नांवर आपण किंवा त्या इंटरव्ह्यूवरनी कॉन्सन्ट्रेट केलं नाही आणि त्या एका प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलं म्हणून जर त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं तर त्याला आपण काय म्हणतो हॅलो इफेक्ट जनरली. आणि एक लिमिटेशन आहे, म्हणजे आपण एखाद्या पर्टिक्युलर एकाच प्रश्नावरून त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटचं सिलेक्शन करणार नाही. The biases of interview may cloud the objectivity of the interview. म्हणजे जर एखादा कॅन्डिडेट आहे तो त्या पर्टिक्युलर इंटरव्ह्यूचा ओळखीचा आहे तर काय होणार की जनरली त्या कॅन्डिडेटला मार्क्स जास्त दिले जाऊ शकतात, ही एक पॉसिबिलिटी असतं. तर हे सुद्धा एक लिमिटेशन आहे. So finally the interview is a time consuming and expensive device of selection. So in the selection process interview is a most time consuming as well as expensive device of selection. म्हणजे एक खर्चिक बाजू आहे पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला वेगवेगळ्या कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू घेणं आणि या कॅन्डिडेटला सिलेक्ट करताना जे इंटरव्ह्यू घेतले जाणार हे टाईम कन्झ्युमिंग प्रोसेससुद्धा आहे. कारण एका दिवसामध्ये जास्तीत जास्त आपण किती इंटरव्ह्यू घेऊ शकणार, कारण एखादा इंटरव्ह्यू जर 30 मिनिट चाललेला आहे तर एक ऑर्गनायझेशन एका दिवसामध्ये जास्तीत जास्त 8 or 9 hours इंटरव्ह्यू घेणार, त्यामुळे जास्तीत जास्त टाईम कन्झ्युम होणार. आणि हे एक लिमिटेशन आहे की इंटरव्ह्यूला जास्तीत जास्त वेळ लागतो आणि एक आणि ही एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे, म्हणजे खर्चिक बाजू असतो ऑर्गनायझेशनसाठी. ओके, सो टुडे वी डिस्कस्ड अबाउट द इंटरव्ह्यू, व्हॉट इज इंटरव्ह्यू, विच आर डिफरंट टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू and which are different objectives of interview, and finally the limitations of interview. So thank you, and thank you for joining the video class. Thank you.